ठाणे विभागाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त 2 कार्यालयाकडून गुरुकुल एज्युकेशन ट्रस्ट डहाणू जिल्हा ठाणे या ट्रस्ट विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त स्मिता आर.एस. राय यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी पार पडली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950च्या कलम 22 अंतर्गत इन्क्वायरी नंबर ACC 2-1681-2017 अंतर्गत ही सुनावणी घेण्यात आली होती. या ट्रस्टचा PTR क्रमांक E2371 ठाणे असा असून ट्रस्ट विरोधात स्वतःहून म्हणजेच सुओ मोटो चौकशी सुरू करण्यात आली होती. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 21 सप्टेंबर 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक 513 नुसार राज्यभर निष्क्रिय आणि कामकाज बंद असलेल्या ट्रस्ट विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्याच मोहिमेअंतर्गत गुरुकुल एज्युकेशन ट्रस्टची चौकशी सुरू झाली. या चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले की ट्रस्टच्या विश्वस्तांनी अनेक वर्ष कोणतेही बदल अहवाल आणि ऑडिट अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर केले नव्हते. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमातील कलम 22 आणि कलम 33 नुसार हे अहवाल सादर करणे बंधनकारक असतानाही संबंधित ट्रस्टने 5 वर्षाहून अधिक काळ कोणतीही माहिती कार्यालयात जमा केली नव्हती. यानंतर 7 नोव्हेंबर 2017 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित निष्क्रिय ट्रस्टची सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. विश्वस्तांना आवश्यक कागदपत्रे आणि अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र पुरेशी संधी देऊनही ट्रस्टच्या विश्वस्तांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे अखेर सहाय्यक धर्मादाय आयुक्त 2 ठाणे विभाग यांनी 13 डिसेंबर 2017 रोजी आदेश पारित करत गुरुकुल एज्युकेशन ट्रस्टची नोंदणी रद्द केली. आदेशानुसार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना मूळ नोंदणी प्रमाणपत्र आणि ट्रस्टकडे असलेली रोकड 30 दिवसांच्या आत कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ट्रस्टची जंगम आणि स्थावर मालमत्ता शासनाकडे जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे ट्रस्टच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित विश्वस्त आणि जबाबदार व्यक्तींवर पुढे आणखी कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं द पुलिस न्यूज से मैं हूँ राजकुमार शाह। मैं आपको बता दूं कि उमरगांव की धरती पे उमरगांव गुजरात और महाराष्ट्र के बॉर्डर पे आया हुआ है और वहाँ एक ऐसी संस्था स्कूल चल रही है जहाँ 2017 में लाइसेंस रद्द हो गया था और आज भी लोग वहाँ पढ़ रहे हैं। अब बताइए कि बच्चों के भविष्य के साथ किस तरह से खुलेआम ये विद्यालय चलाई जा रही है। आप देख सकते हैं, हमारे कैमरा पर्सन आपको दिखा रहे हैं कि ये नोटिस है, उन नोटिस पे क्या लिखा हुआ है। आपको ये बता दूं की यहाँ पे मराठीमध्ये लिहिलेलं आहे, शाळा बंद झाली. शाळा नाही, शाळा. आपको ये भी बता दूं कि हमारे साथ जुड़ चुके हैं चंद्रकांत पिंपुटकर जी, जो उपस्थित हैं, उन्हीं से कुछ चर्चा करेंगे. नमस्कार साहब. नमस्कार. ये जो आपका विद्यालय है क्यों बंद है और कितने दिनों से, उसके बारे में थोडी जानकारी. माझं नाव रामकृष्ण चंद्रकांत पिंपुटकर जी. माझ्या बाबांनी आमच्या काकूंना जमीन दान दिली होती जी. शाळा चालवण्यासाठी. जी. तर त्यांनी नंतर ट्रस्ट बनवला. ट्रस्ट बनवताना त्यांनी स्वतःचे फॅमिली मेंबर्सच त्यांना ॲड केले, हे केलं. पण त्यांनी वन सायडेड सगळा एकतर्फी सगळा कारभार चालवला होता. जी. त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा करायचो, आपण मीटिंग करू, हे करू, पण त्यांनी ते काही केलं नाही, काही हे केलं नाही. म्हणजे मला कधीच त्याच्यामध्ये धरलं नाही. फक्त ट्रस्टमध्ये नावापुरतं ठेवलं होतं. आता 2017मध्ये गव्हर्नमेंटची नोटीस निघाली होती की शाळा इल्लीगल आहे म्हणून, म्हणजे डिरजिस्टर्ड झाला आहे ट्रस्ट, आणि ते मला आत्ता 2-3 महिन्यापूर्वीच माहीत पडलं. जी. सो आता हे इल्लीगल आहे, तर मग बेकायदेशीररित्या काम आहे, तर म्हणजे चालवण्यात काही हे नाही, मजा नाही. बेकायदेशीररित्या काम करून आपल्याला काही करायचं नाही. सो त्या उद्देशाने साहेब, एक गोष्ट तुम्हाला सांगू की आता परत काय चालू होणार शाळा की नाही, आता करायचं काय आहे? आता आम्ही पूर्णपणे ते बंदच करायचं ठरवलेलं जी आहे. साहेब. कारण ते बेकायदेशीर आहे.
CRD कमिशनरच्या ऑफिसरला पण गेलो होतो. जी त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही अनधिकृतरित्या शाळा चालवत आहात, मुलांच्या भविष्याशी तुम्ही खेळत आहे. आता मुलांचं भविष्य म्हटलं की प्रत्येकाला काळजी वाटते की बाबा कसं होणार, काय होणार. सो त्यामुळे आम्ही ती शाळा पूर्णपणे बंद करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यापुढे कुठलंही ॲडमिशन किंवा कुठलंही हे होणार नाही. आणि आत्ता जी सध्या मुलं शिकत आहेत त्यांना आम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन हे करून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची व्यवस्था सर, केलेली एक आहे. चीज़ एक शब्द और बोलूँगा कि इतने सालों से बच्चों के भविष्य के साथ खुलेआम खुली चुनौती के साथ खिलवाड़ किया जा रहा है. क्या इसी तरह से चलता रहेगा पालघर जिले में? इसलिए तो नहीं चलेगा. इसलिए तो मैंने डिसीजन ले लिया ना जी. की बेकायदेशीर आहे हां. तर आपण ते काम करायचंच नाही. जी कशाला करायचं आहे. जेव्हा तर पुढे काय कळल्यापासून करायचं आहे? नाही, आता आम्ही ते शाळाच बंद करतो. जी त्यामुळे पुढे काय करण्याचा प्रश्न नंतरचा आहे. दोस्तों, इन्हें खुलेआम बताया कि इस जगह के ऑनर भी हैं और ट्रस्टी भी हैं. इनके फादर ने ये जगह 10 गुंठा विद्यालय बनाने हेतु दिया था और विद्यालय को 2017 तक लाइसेंस प्राप्त थी. 2017 में लाइसेंस रद्द होने के बावजूद भी यहाँ के जो भी स्कूल के विद्यालय के कार्यकर्ता हैं उन्होंने 2026 तक खुलेआम चलाया और लोगों के बच्चों के साथ, भविष्य के साथ खुलेआम खिलवाड़ किया. तालुका तलासरी, पालघर जिला. मैं राजकुमार शाह. फिर मिलेंगे. नमस्कार. द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे.